नमस्कार मित्रांनो. आता नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ अँगल. हे ज्याला कळलं तो एक्सरसाइज आणि हा धडा पूर्ण संपतो आपला. एकच एक्सरसाइज चांगली पद्धतीने दिलेली आहे की सगळे प्रश्न त्याच्यात कव्हर केलेले आहे. तर आपण बघूया टाइप्स ऑफ अँगल्स. तर यांनी आता घेतलेलं आहे की एक फॅन घेतलेला आहे, जो फॅन असतो जुन्या काळामध्ये जो फिरतो तो, त्या हिशोबाने त्यांनी ठेवलेलं आहे. झिरो अँगल म्हणजे कोणताही अँगल नाही, म्हणजे स्ट्रेट लाईन असा अर्थ नसतो झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे आता त्यांनी एक फॅन घेतलाय, त्याला स्लांट ठेवलाय, म्हणजे वेन अ पेपर इज क्लोज झिरो अँगल इज फॉर्म, म्हणजे कोणता अँगल नाही, झिरो असतो तो. द मेजर ऑफ झिरो अँगल इज रिटन ॲज 0 डिग्री असं लिहायचं. त्याच्यानंतर ॲक्यूट अँगल. ॲक्यूट तुम्हाला माहिती आहे 90 डिग्रीपेक्षा लहान आणि 0पेक्षा जास्त. म्हणजे इथे जर आपण हा 90 डिग्रीच्या खाली असेल, 89 पण असेल, तरी आपण त्याला ॲक्यूट म्हणूया. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे शिकलेलो आपण. राईट अँगल 100% 90 डिग्रीचा एल बनतो तो पूर्ण. त्याचे ऑप्टिस अँगल 90 डिग्रीच्या वर असतो आणि 180च्या खाली असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे 105, 170 पर्यंत आलं तरी त्याला ऑप्टिस अँगल म्हणूया. स्ट्रेट अँगल नेहमी 180 असतो, ह्याच्यात जास्त पण नाही कमी पण नाही, लक्षात ठेवायचं. स्ट्रेट अँगल पूर्ण स्ट्रेट असतो, असं बनवलेलं, जसं आपला डी असतो ना प्रोटेक्टरचा, तो स्ट्रेट अँगल असं समजून घ्या, असं डी पूर्ण. त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल, हे लक्षात ठेवायचं, ह्याच्यात भरपूर लोक चुकतात. द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180, म्हणजे 181 पण आलं तर त्याला ऑप्टिस न लिहिता आपण रिफ्लेक्स अँगल लिहू. लक्षात ठेवायचं, भरपूर लोक इकडे चुकतात. 180, 190, 90, 195, 200, जोपर्यंत 360, 340 पण आलं तरी तो रिफ्लेक्स अँगल असेल, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे 180 आणि 360च्या मध्ये जेवढे पण अँगल तुम्हाला दिले असेल पेपरात, त्याला आपण काय नाव देऊ? रिफ्लेक्स अँगल. आणि कम्प्लीट अँगल म्हणजे तुमचा जो डी आहे तो अजून एकदा खाली अजून एक डी ठेवून द्यायचा, पूर्ण गोल सर्कल होऊन जाईल आणि तो राहील आपला 360चा. लक्षात ठेवायचं, कम्प्लीट अँगल नेहमी 360चा असतो. हे जर तुम्हाला कळून गेलं, म्हणजे न पाहता तुम्हाला एखाद्याने विचारलं की कोणता अँगल कितीचा आहे, ते पुढच्या एक्सरसाइज तुम्ही जी आहे ते एकदम इझिली सोडू शकता. ठीक आहे.